श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील पुसट रेषेचा फायदा घेत महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांचे पेव फुटले। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली असून जादू टोण्याच्या नावाखाली एका विवाहित महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मुंबईतील सांताक्रूज परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा तिच्या पतीच्या प्रेयसीमुळे कौटुंबिक वाद सुरू होता। या वादातून मार्ग काढण्यासाठी ही महिला आपल्या वडिलांचे मित्र असलेल्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान याच्या संपर्कात आली। नवी मुंबईतील कळंबोली येथे राहणाऱ्या या भोंदू बाबाने जादू टोण्याद्वारे तोडगा काढण्याचे आमिष दाखवून पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले। सदर भोंदू बाबाने पीडितेची दिशाभूल करत तिला प्रथम माहेरी बोलावले आणि त्यानंतर खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र असलेल्या महड येथे एका घरी नेले। एका मध्यरात्री जादू टोण्याचे विधी करण्याच्या बहाण्यानं घराबाहेरील जागेत काही वस्तू पुरल्या। इतकेच नाही तर अघोरी विधींच्या नावाखाली पीडित महिलेचे शारीरिक शोषण करून तिच्यावर पाशवी अत्याचार केला। आपली फसवणूक आणि शोषण झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेनं धाडस दाखवत खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली। या घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या सूचनेनुसार खालापूर पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवली। खालापूर पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकानं तपास करून करंबोली येथून या नराधम भोंदू बाबाला मुसक्या आवरून अटक केली आहे। सध्या आरोपीला खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। रायगड जिल्हा पोलीस दलातील खालापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 डिसेंबर 2024 मधली ही घटना आहे। त्याच्यामध्ये एक पीडित तरुणी होती आणि तिचं लग्न झालेलं होतं। तर तिला नवऱ्याकडनं व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती आणि तिच्या पतीचे काही दुसऱ्या महिलांसोबत अफेअर आहे असं तिला शंका असायची। तर ती ह्या त्रासात असल्यामुळे एक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख उर्फ बाबाजान नावाचा एक बाबा व्यक्ती जो स्वतःला रिलिजियस टीचर म्हणून घेतो त्याच्याकडे ती सल्ला घ्यायला गेली आणि सल्ला घ्यायला जात असताना त्यानं तिच्याशी विविध तिला धार्मिक कार्य सांगून तिच्यावर प्रभाव पाडला आणि एक दिवस डिसेंबर 2024 मध्ये खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला। जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला। सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता। त्याला अटक करण्यात आली तात्काळ। त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मान्य न्यायालयामध्ये आता दाखल केलेलं आहे। आणि अशा प्रकारे त्या पीडित तरुणीने इथे येऊन सांगण्याचं धाडस दाखवल्यामुळे आपल्याला आपल्यासमोर तो प्रकार उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये त्या बाबाला अटक करून योग्य प्रकारे तपास करण्यात आलेला आहे। हा जो मूळचा राहणार आहे तो कळंबोली नवी मुंबई इथला आहे आणि ह्याच प्रकारचा गुन्हा त्यांच्या विरुद्ध सांताक्रूज पोलीस स्टेशन मुंबई शहर येथे एक दाखल आहे आणि आपल्याकडे खालापूर पोलीस स्टेशनला इथे एक दाखल आहे। निश्चितच जर असं कोणी धार्मिक मी प्रवचन करतो असं सांगून किंवा काही मी जादूटोणा करतो किंवा याच्यामध्ये मी काळा जादू उतरवतो असं काही कोणी आमिष दाखवून जर काही पीडित महिलांशी गैरवर्तन करत असेल तर महिलांनी नक्कीच आमच्या रायगड जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला संपर्क करावा
आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून आम्ही कारवाई करत आहोत.